झाली दादा आवाज मला का माझा माझ्या मागचा आवाज मला हॅलो 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 हा हॅलो गाडी गाडी पार्किंग वाले जे दुकानवाल्याच्या गाड्या लागल्या आहे रोड जाम होत आहे आणि जे कोणी पाहुणे मंडळी येत आहे त्यांना सुद्धा अशी विनंती आहे की रोडवर गाड्या लावू नका दुकानवाल्याच्या ज्या गाड्या असतात त्या सुद्धा तुम्ही तिकडे मेन रोड आहे त्या मेन रोडवर लावा हॅलो याचाही बडा आवाज हॅलो 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 तर गण झाल्यानंतर गवळणीचा भाग गवळणीमध्ये आम्ही प्रपंचाची वाटचाल दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि माणसाच्या जीवनाची दोन अविभाज्य अंग दोन पैलू कोणते एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ जगद्गुरु तुकोबराय म्हणतात प्रपंच करून ज्यांनी परमार्थ साधवला तो नरजगी भला रे भला असा आहे आणि म्हणून आम्हाला दोन्ही गोष्टी साध्य करणे आहे एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ तर चला परमार्थ झाला आता प्रपंचाकडे वळू प्रपंचामध्ये दोन भूमिका पुन्हा पहा एक पती आणि दुसरी पत्नी आणि हे दोघे जर समन्वयक असले सामंजस्य असले एकामेकाला समजून घेणारे जर असले तर त्यांच्या प्रपंचामध्ये सुखाची प्राप्ती होते अन्यथा नाही पोटासाठी अनेक लोक अनेक धंदे करतात आम्ही सुद्धा वडिलोपार्जित चालत आलेला दह्याचा धंदा त्याच्यामध्ये आम्ही परिवर्तन असं केलं की माझी आजी माझी आई सकाळी उठून 4 गावं फिरून यायची दूध दही विकून डोक्यावर माठ घेऊन माझ्या पत्नीची झोपच 8 वाजता होते तर ती केव्हा जाणार आहे आणि म्हणून राहिली गोष्ट डोक्यावर माठ घ्यायची तर ते पाण्याचाही गुंड डोक्यावर घेत नाही तर दह्याचं माठ काय घेणार आहे नाही घेत अरे हे तर सोडा पण 2 ग्रामचा हा शेवाचा पदर हा सुद्धा तिला डोक्यावर सहन होत नाही आणि म्हणून मी विचार केला म्हटलं नशिबाने घडलं ना वाजवणं पडलं आता काय करायचं आहे जाऊ द्या म्हणून मी मध्यम मार्ग काढला भगवान बुद्धासारखा माझं गाव मोठं गाव आहे बाजारपेठेचं गाव आहे म्हणून मी गावामध्ये स्थायिक दुकान टाकलं आणि त्या ठिकाणी दोघेही पत्नी आम्ही आली पाण्याला जातो ना आपला व्यवसाय करतो पण आज काय झालं माहित नाही बाजारचा दिवस आहे इथं 1-2 वाजून राहिले पण अजून पत्नी घराच्या बाहेर निघली नाही गेलीच नाही का नसेल गेली म्हणून तिच्या घराकडे जाऊन पाहतो आपल्या घराकडे जाऊन पाहतो तिची विचारपूस करतो की का गेली नाही प्रकृती बरी नाही की आणखी कुठलं कारण आहे जाऊन पाहतो लग्नाच्या हळदीने पिवळी झाली रमा भीमरावा घरी बाहेरचा दिसत ना बायको घरामध्ये असेल नाही तर मग पाठीमाग असेल घराच्या होऊ शकते आवाज लावून पाहतो बायको जर तसेच लागले ओळीला शिला 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 बायको शिवाय जपत सुद्धा हलणार
हा. काय ठरवलेला हो तुझ्याशिवाय काही पान हलत नाही. बरोबरच आहे. प्रत्येक क्षणी तुम्ही बायकोचं नाव घेऊन तिला आवाज देताय. तर का करू तो नाही होत का गावातल्या बायाचं नाव घेऊन लाता खाऊ अशी कशी या माय बाबा देण्यानं घेणं लाता खाऊन ये ना. तू बायको आहेस मग तू नाव घेतलं. हा तर का बिघडलं नाव घेतलं तर बायको शिवाय भागत नाही. बायको तू काय प्राईम मिनिस्टर होयस का मग अहो तुमची का होम मिनिस्टर होय. हो. बैताळी तू नाव घेतल्याशिवाय जमत नाही. अहो मला काही काम पडलं म्हणून आवाज दिला तुला. तुम्हाला काम पडलं हा मला काम पडलं. कोणतं काम पडलं ह्या वेळेला म्हणजे मला सांग हा? आजचा दिवस कोणता आहे. अहो आजचा दिवस रविवार आहे. आहे ना हो. आणि आपल्या गावचा बाजार आहे. हा. आहे आहे. गोष्ट खरी आहे. बरोबर. आणि आपला धंदा जोडे शिवाचा हे खरी आहे. हो? तर आपण आहे तर आपल्या जोडत शिवलं तुम्ही तर मग काय? अहो ते धंदा आहे आपला कोणता धंदा आहे. दया दुधाचा लस्सी सेंटरचा. बरं झालं एवढं तरी माहित आहे. हा. बैताळी जेव्हा दया तुझा धंदा आहे आता 2 वाजून राहिले तू का करून आली घरी. ते मला लोक सांगावा काहून? मी काय जाते दही दुधाचं धंद्यावर हा. रोज रोज तेच काम करू का मी बुई मग रोजही तेच काम करून म्हणजे आणि रोज खातेच बरं होतं तू. रोज खाते काय एखाद दिवस उपाशी नाही राहत. मला लोक सांगत होते हा. आम्ही चाले खाप्याला मंडळी पाहिले मंडळी पाहिले खापा खाप्याले मंडळी पाल चालली हो. आणि अहो तिथं नारायण शाळेचं आहे का? आणि तो कशावर हा. सांगत नाही तर- का म्हणता तर त्याची तमाशा पाल चालली होय. आणि आपला तमाशा अहो आपल्या तमाशा रोजचाच आहे ना. कशी रोजचा आहे बा. बरेच दिवस झाले तिकडे झालीस गेलीस तर मग वा तर आपल्या माईच्या गावले बापाच्या गावले रात्री आलीस तर खात्यात चाललो म्हणतेस हो, चालेल. आणि तमाशा कोणी होईल. हो बायको शिवाय तमाशा होत नाही का बायको शिवाय आव डान्सर शिवाय शायरी नाही होत. हे खरी गोष्ट आहे किती सुंदर शायर असेल त्याला कुत्र नाही खात. जो डान्सर पहिले डान्सर दाखव. आताच एक तमाशा ठरला फोनवर भाऊ म्हणे डान्सर चांगली आणतो का खातेत का ठेवतेत कोण आठव. फॉरेन वरून घेऊन येतो हा डान्सर शिवाय तमाशा नाही होत. बायको शिवाय जिंदगी होईल कशी. नाही. हा म्हणून तुला आवाज केला. असं आहे हा म्हणून म्हणालो का पहिले दुकानात जा तयारी कर आणि दुकानात जा आणि ते तुही मंडळी होऊ दे जाजो उद्या. ते मग लोक सांगा हा. तुम्ही हो मला येणार मला हा. पण मी आज खाप्याला जायचं जाईल असं त्याची कोणी राहते का हो? कोणी राव मी काय सांगू तुम्हाला आजकाल बायका मोठ्या बिघडून राहिल्या. जवाचे 1500 भेटून राहिले का नाही साफ हातीच नाही लागत. बरोबर. आपण मग रोज मेसेज रोजच पाठवण का जे पैसे हा. महिन्याचे पाठवण. हा रोजच मेसेज पाहिजे आले का पैसे आणि जसे आले का तुरंतच निघते. बरोबर आहे मग 1500 भेटते मग हा, तुम्ही झुरून राहिले. हो, मी झुरून राहिलो. झुरू तर बारीक पडलो. त्या बहीण मा मला झुरते म्हणते बैताळी मा मनगटात दमाय तवली खाई समजलं का. मी तुझ्यासारखी काही भीक नाही मागत कोणाले. जाऊ दे त्या गोष्टी तशी काय नाही करायचं मले. पण मला सांग तू मंडई पाल जाशील म्हणजे जाशील हो चालेल बरोबर आहे. मग मी एक मार्ग काढतो. कोणता सांगू कोणता मार्ग काढतो. पाय तुले मंडई पाहायला मी जाऊ देतो आणि तुले आपल्या जवळचे 500 रुपये देतो. त्या द्या राव बोलते. थांब माही गोष्ट ऐकून घे मग देतो पैसे. बरं. समजलं का. माही गोष्ट काय माहित आहे का काय? तुले 500 रुपये देतो ना मंडई पाले जाऊ देतो. असं? पण एक काम कर आपल्याला पोरं किती आहे अहो दोन आहे आणि लेकरं. अहो पोरं आणि लेकरं एकच होते मी तपासून पाहिलं परीक्षा घेतली हो, बाई, तुम्ही म्हणजे पोराला लेकरं एकच होते. हा? 2 पोरं आहेत. हा. एक पोरगा आहे दुधावरचं आणि एक पोरगा आहे थोडस मोठं. हो. बरोबर आहे ना. बरोबर आहे चालता फिरताय हो. त्या कसंही राहील दुधावरच्या पोराला घेऊन जा आणि आपली मंडळी पाहत बस. मिळाले होत्याले काहून? अहो झालं तमाशा पाहून नाही काहून? कधी इकडे पडते कधी तिकडे पडते बरोबर. आणि ते असून हा. नवीन साडी मी मागं साडी घातली मी हा. आणि सूक येतं सगळ्या लोकांनी वास येईल मला वास येईल पोराच्या सूची एवढी वास येते. हा लोक बेजाळून लोक जाऊ मग आणि लेकरू लोक येऊ बरं, काही खरं नाही आहे. बापा एवढी वास येते का लहानसा लेकराच्या मुताची. हे बैताळी संडास करत तर माया पुष्पास करते. समजलं काय. कोणी मांडी कापून फेकत नाही. लोक देव देव करतात उपास तपासन हे करते तीर्थ करते. कोणाला भेटत नाही. तुला भेटलं तर मस्ती आली. हे बैताळी काय लहानसा लेकराले देस नाही तू का बाई होस का. तुझ्यापेक्षा तर गाय पुरवली हो. बैताळी मला एकच विचार आला. काय विचार ते गोष्ट तुम्ही मान्य केली असती. काहून का ते दुधावरचं आहे. हो ते उद्या दूध मागत तर मी कोणता उपाय करीन. अहो तुम्ही दूध देता घेणं मग काय? 101 उत्तर आहे मा बायको जवळ. तुम्ही दूध त्याच्या मग त्याच्या महाबीन कारखाना हिच्या जवळ मला दूध कुठून फुटलो. अहो हे झाले हा. हे दूध नाही म्हणली कोणता आपल्या घरी दर्शन खाये
जर्सी गाय आहे तिचं दूध काढायचं बरं मग गरम करायचं हा आणि मग बॉटल मध्ये भरून ते थंड करून मला द्यायचं असं गाईचं दूध काढीन गरम करीन थंड करीन बॉटलमध्ये भरीन मग पोराले चालीन या भैमा एवढे मोठे लचके मला सांगून राहिलीस हवं बैतारी मला सांग पोरग तुले झालं का गाईले झालं मला झालं हा हिले पोरग झालं आणि जर्सी गाईने हिच्या पोराला दूध पाजाचा ठेका घेतलाय मला सांग त्या गाईले वासरू आहे का नाही आहे ना. ते कोणाचं दूध पिते अहो ते आपल्या माहिती पेते काऊन तू का नाही पित काय पेते बापा दूध तुले येईल दूध तिले येईल तेच वासरू आपल्या मायचं दूध पिते तर मा पोरग खाऊन तू दूध नाही पिणार सांग बरोबर आहे हा बरोबर आहे बघ येंगा डुकणी हे शिकवलं त्या माय बापानं पैताळकोटची ते जाऊ दे मी काय म्हणतो शहाण्या लोकांचं म्हणणं आहे नवऱ्याचं पीठ तर कमीत कमी बायकोचं मीठ पाहिजे तेव्हा म्हणते संसार नीट होते बरोबर आहे आता सदा किटकिटच राहते म्हणते म्हणून नवरा बायकोनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि म्हणून मी तुला दोन विचाराच्या गोष्टी सांगतो त्या ऐकून घे आणि मग तुला काय ठरवायचं ते ठरव चहा किंवा नको जाऊ, मग तुझा प्रश्न आहे ठीक आहे अरे रानू बंबई की तलावाचं का नदीचं तुझ्या माय बापाचं असं समजले का काय सांग केलं तुझ्या माय बापानं मला की जा आपल्या डोक्यावरचा पदर खाली नको पडू देजो आणि तू चालतेस रस्ता झाडत काय होय म्हणतो हा तुझ्या पदरामध्ये तुझ्या माय बापाची लाज आहे समजलं का हे नाही शिकवलं तुझ्या माय बापानं बैताळी तुला का म्हणे मड्या फिरतो म्हणे जवळचा मास तिळू तिळू खाजो म्हणे आता मग ऐकत का नाही म्हणून तुला माझं म्हणणं आहे आता हे जाऊ दे एक गोष्ट सांगतो कोणती वा तुला देव धार्मिक बनवतो हात जोड हो भजन सांगतो जोडली का हात जोडली दोनही हात जोड जोडली आणि डोक्यावर पदर घे घेतली पडला नाही पाहिजे पदर का आणू खिले खिले आणतो देतो मारून दोन अहो, चार आता पळतच नाही. जन्मभर पळाचं काम नाही पदर मी का म्हणालो काय म्हणता? हा पाय तुला भजन शिकवतो शिकवा अरे म्हणाले के आहारा तुला सांगणार ना पहिले मध्ये अंगात येणाऱ्या बाईचं मोठं भेव लागते मी पळून जाईन मग करत पाहिजे दुसरा नवरा अहो, हागत नाही आलं. मग हालू कावडा दिसतो अहो, तुम्ही भजन म्हणलेले आहेत. हा. अशी 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 केली
असं होय का? मी म्हणलं आलं बाबा हिच्या अंगात. काय हो? अंगात नको आणू हा. अरे मनले खेळा कोण कोण बसली? दोघे जणी कोण दोघे? एक तू हा? आणि पुन्हा एक जाय पुन्हा एक बापरे, पुन्हा एक आहे. हो. तिला आलं माझ्याकडे. हो. नाही तिच्या लता मुलीचं नावाची देशीला. पाय बर हो हो. विचार करून घे मी विचार. बोलाले काही लागत नाही तुला खरंच लटा उपरल्या पाहिजे तिच्या नाव सांगतो मी नाव नाही? सांगू का नाव सांगा नाव. सांगू हो सांगा. आव डोक्यावर बसली आजकालची महागाई मग? उपर लटा तिला डोक्यात केस नाही. बाई माय लटा उपली मध्ये तिच्या ऐकून नाही ग ओळखी येते. हा अगं डोक्यावर बसली आजकालची महागाई डोक्यावर बसली आजकालची महागाई नाचत नाचत जाशील का त्या ती हा नाचत नाचत जाशील आणि माईच्या तिथं भाजीपाला मी प्रपंचाबद्दल दोन गोष्टी सांगतो ग मी काय म्हणतो काय? आलास परदेच्या नारीच्या महाला इथं कोणीच्या कुणाच्या होईना. सरकार आपल्या हिताचं आहे बिमारी काही केल्या जाईना. काय हो? हा? इथं सुद्धा माझ्या नावावर काढलंय तुम्ही? बिलकुल काढीन का हो? बिलकुल काढीन काय? तुला काळाची वेळ आणली म्हणून काढला मी काही पागल नाही मी पागल आहो का तुझ्या मायबापाने मला काय बिघडवलं का नाही. नाही ना मग मी त्यांचं नाव कशाला काढणार आहो हे तुझ्यापासून समजलं का मी माझे शब्द तर ऐकून घे मी काय म्हणतो काय? आलास परदेच्या नारीच्या महाना कोणीच्या कुणाचं होईना नाही सरकार आपल्या हिताचं हे बिमारी काही केल्या जाईना चालेल का नाही जात. हा कोणती पंचवार्षिक येईल पण आपली गत ज्याच्या तेच आहे तशीच आहे. आपल्या गतीमध्ये काही फरक पडला का नाही. म्हणून म्हणतो वरवरलं करायचा प्रश्न नाही का घेशील किती का उष्ण फेरेल का तुझ्या बाप आणि आई आपण जर कर्ज घेतलं तर नवरा बायकोले आपल्याला फेरायला आपल्याला प्रेम लागेल. मी मेहनत मा बाप जनाला आहे का फेराले नाही येणार. बरोबर आहे हो. आणि म्हणून आपल्या कर्तव्यावर स्थान अवलंबून आहे असं. समजलं का आले श्रीमंताची जिंदगी कोणी करते एखाद्या गरीबाची जिंदगी थाटाने करून दाखव तर तुझ्या मायबापाचं नाव होईल बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणून अगं डोक्यावर बसली
आजकालची महागाई बापरे काय करून राहिला तू हा कसा पाहते तुझ्या बहीणच्या चोरा साल्या टोलटाक्या आल्याच्या बैला तुला खाण्यामध्ये हे पडो हाती आतल्या मर्जीवर हे हागो कुत्रे तुझ्या बहीणच्या चोरा साले गाली नाही दिलं का गाली नाही दिलं की शिवा देऊन टाक ऐकून टाके शिवा देशील तर ऐकून टाके अबे शिवाने गाली एकच होते होते मराठीत शिवा होतात ना हिंदीत गाली होते मी शिवा ऐकून टाकेन गाली नाही ऐकणार असं हा का म्हणलं मी का केलं का म्हणलं माझ्या का केलं लेका भोकन जिंकलं तुला डोले गेले आहे हो आहे हा? का बिघडवलं? मले सांग एवढा धाव मारून राहिलास का बिघडवलं तू? मी 2 घंट्यापासून मेहनत करून राहिलो 2 घंटे झाले? हा 2 घंटे झाले ते बायको धडाची ऐकत नाही त्याच्याने एक तर माझं डोकं खराब आहे आणि मंदामध्ये आलास ना मला धक्का दिलास डबल डोकं खराब झालं डोकं डबल डोकं खराब झालं म्हणजे तुले बाहेर टोंगरे फुटून गेले देव पावला गायचा टोंगरे फुटले देव पावला हा, देव पावला. अरे बाबा, देवाच्या समोर टोंगरे फुटले तेच तर खरी पूजा होते तो एका तू 2 घंटे झाले मग करतो समजवून आलो तिले आमचा धंदा आहे दही दुधाचा अरे बाबा बरोबर तुमच्या पोटी जन्म घ्या काहून तर 2 घंटे झाले हो. तिला समजावलं हो ना? या. आमच्या इकडे तसं ना हा. 5 मिनिटात होतं नाही फैसला खतम हा, बोल. तो माणूस ते पाहिजे म्हणजे 5 मिनिटात होते तुमच्या बिलकुल अरे माई बायको नाही ऐकत भाऊ ऐकत नाही हा, हा. आता का करत होता तिने 2 घंटे झाले तिने म्हणे दुकानात जा ते म्हणे मी म्हणे कोणा गावले बा खाप्याला म्हणे पाच जातो म्हणे मी म्हणलं आज बजारचा दिवस आहे इकडे चांगला होते म्हणलं दुकानात जा चाली ऐकच नाही ऐकतच नाही आलाच्या बैल मला संता येणार काय राग ऐक नाही घेतलं मग गंगाराम आणि तो ठेवलो मी हो का बायको नाही मी हो का बायको तर नाही दम का टाकतात फार फार एक्झाम पण उदाहरण सांगून राहिलो उदाहरण सांगून राहिला म्हणजे तू तिले मारत होता हो या काका मारणारा माणूस भाऊ खाली राहते का वर मारणारा बोल राहते देणारा माणूस वर हा. आणि मार खाणारा माणूस खाली खाली राहते. मग तू खाली कसा होतास हे? पण ते वर होती सांग ना म्हणजे मी खाली होतो हो, मी ना पाहिलं असं हो म्हणजे मी असा होतो हो पण तुझी बायको अशी होती म्हणजे ते दुर्गादेवीसारखी. दुर्गादेवी मी महिषासूर हा त्या बोली होती का नाही बरं ठीक आहे मी होतो खाली आणि मावरता तुझी बायको आणि तिच्यावरता मी होतो काय मार ठेवते रे साल्या बायको माईने वरता तू बरं करे त्याला बरं मी हत्तीला म्हणजे? म्हणजे मी तुला कायचं बरं केलं काय ते बरं केलं हा. मी धावत आलो हा. म्हणून वाचलं नाही तर खाटावर गोवऱ्या गेल्या असत्या अरे बा मी म्हणलं हा झगड्याचं काम चालू आहे हा. मी यायची रेटारेटी झगड्याचं काम कोणता जमका कोणीकडे लागून जाय बरोबर आहे. बस का लागे का काय लागे हा. म्हणून धावत आलो हा. पण तिच्या वर झालं तुले बाहेर काढ पुन्हा केला का तर महाराज ठेवते आता साल्या म्हणतेस म्हणे तर साल्या मी आपल्या नात्याला बोललो का आणि गेला ना त्याला भातात अरे ह्या तर खूपच गरम झाला रे घरा म्हणजे मी थंड असल्यावर 8 दिवस मले सांग हा. तुले मी गाव नात्याने साल्या म्हणलं हा. कसं कसं सांगू साल्यावर मी- सांगतो सांग ना बरं. ऐक हा. माई इकडली तू कोण होते तुझ्या इकडली तशी माय इकडली होती म्हणजे माई बी बायको तू बी बायको बायकोले म्हणलास का तर कोणाला म्हणलं आमच्या का इकडे मग इकडे होते का तसं हो. आमच्या इकडची ना आमच्या इकडे तसं नाही हा. होत. का होय बेबी के माय का पोटी चाललीस भन्नाराची. होय, भंडाराची लाल भाता घे म्हणून मला काही समजलं नाही तर माई इकडे म्हणजे माई बायको म्हणजे तुझी बायको हा. बायको हे? तुझी हो माझी माझी कोण होईल कोण होईल? माझी होईल बहीण होईल ना हो. बरोबर आहे? मग तू तिचा कोण झालास हो. आणि मग मा साराण्या होशील तुझ्या बहीण मला असं समजलंच नाही म्हणून साल्या म्हणून तुले ठीक आहे, काय हरकत नाही. मग? रिश्तेदारी पक्की हा. मग सांगा हो हा. माझी बायको तुमची कोण होईल अरे तुले वरातून पलटवाशी आहे नाही, नाही, नाही. हो म्हणा हो मी समजलो ना अरे बरोबर आहे ना जशी तुझी बायको माझी बहीण होईल हा. हा तुझी बायको माझी बहीण होईल हो तशी तुझीही बायको माझी बहीण बहीण होईल होईल ना? हो मग तू झाला तिचा भाऊ हो, आणि तू झालास असा का नाही मा साळा पोटी चुकलं
हो का मला सांग हा. साळा तू मा हो. आणि मी तू हो. आणि भाटवा हे एवढे माया असं हे पुरेच माय भाटलो घे शेकून घे तू माय बहिणी शेका तुही बहीण दोन वर्ष हातीस लागत तुया काही नाही करा हा. लागत प्रेमानं मामा काका नाना पावसा म्हणला तर होते का ते हा. मावशी दिलीच पाहिजे अच्छा प्रेमाचं नातं हो का मग जेव्हा तू एवढ्या मला शांतपाच्या गोष्टी सांगून राहिला हा याचा अर्थ तू 2 मिनिटात होते खरं ना म्हणजेच तुला बायको असं आहे हा हा. आहे ना मला थर्रा भेटे असं नाही आहे. तुझी बायको थर्रा ठरवा भेटे असं नाही वारा भोसर का सिद्ध काम आहे आमचं. असं हा तू का कशी भेटे कशी कसं तुम्हाला नाही भेट नाही हेली असे तर काय हाती गला राहिला असता का भाई हा. म्हणून शायरीनं म्हणलाय हा. माणसाले बायको भेटे हा. माणसाले हा. बायको भेटे पण हा. माणसात पाहिजे खुबी हा. ते बायको राहिली. अरे बाबा समजलं म्हणजे तुझ्यामध्ये खूबी आहे हा. एक काम करणं हा. आपली अलगची गोष्ट हा. गुपचाप मध्ये तुझी खुबी मला आजच्या दिवस देऊन दे देवाची हो का मी आपली बायको भेवाडतो आणि तुला आणून हे देतो कोणाला देवाची नाही भाऊ हा. हे स्वतः तयार करायला लागते घरी असं त्याने का? म्हणते प्रेस्टिज असं आणि खर्च टंका. मग त्याच्यापेक्षा दूध लावून थोडी एक काम कर हा. तू आपल्या घराकडे जा हा. आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आत्ता जायचं ना घेऊन येतो. हो, हो. असं भाऊ. हा. मला असं वाटलं पाहिजे माझ्या बायकोने का नाही नवरा चांगल्या माणसाचा. चांगल्या माणसासंग राहते हा, का हो. एक काम करा हा. आलू नको करा तुझ्यासाठी का ओये, मध्ये बोक्या, त्याचा तो दारू पोवा. ना घरामध्ये सांडल्या. काहून? तुझे डोळे फुटलेत मी माणूस ए. मध्ये सांड्या म्हणते का ते पुढचा माणूस ए. त्याला मी माणूस म्हणून सांडल्या. सुधरून बघ. ए पैसा कशी मोठी एक प्लेट आलू पोहा बनव म्हणलं तर एवढी रागाली आली तो रोजचा आलू पोहा नाही का माझा माझी वाटली कुठकनी घरची भाकर हो भेटल हो का ना तू एक दिवस देशी ना काढ सांड्या म्हणते सांड्या ओ बाई सांडल्या 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 हो सांड्याच होता होयस ना त्याने बनते कर थांब मग तुम्ही कली खिते आणि फिरवते त्याचे हुंडले सांगते तुला मग सांड्याले हुंडे चालतेस का हो ए बिचारे काय बिचाऱ्या? 50-55 वर्ष झाले हा सांड्या पट करून राहिला असं पुऱ्या एकटीच्या विदर्भाच्या जाना झाल्या पाहू हा. माझ्याबरोबर ते पुरे सांडे नेले हा तू बोस काय ते समजलं हा 50-55 वर्ष झाले अजून करण जसे तसा आहे, काही कमी नाही झाला मग काय मला करशील? कणिकचा हा. दान सवारून ठेव तू. काय करशील तू बाबा सांड्या कणिक खायला चुपचाप बसल कधी काय करशील या सांड्याला कणिक कधी खाल्लं आणि पोटात कधी सुटला मग भौरी पडत तरी आज कुणावर पट मारतो तो सांड्या बापरे माझ्या घरी मला शिकू दे पाय तू माझ्याशी वादविवाद करू नको जाऊ हा मला पाटलीन म्हणाल पाटलाची बायको तू काय म्हणाल म्हणलो ए गोष्टी ऐकायच्या नाही त्या घराची मालकी ना मी मालकी समजला तू पाटली नस का बाई हो गलती झाली जाऊन ओळखलंस ना तू ओळखलीच नाही मी पहिले पोकऱ्या साड्या घालत होतीस की नाही दादा लुगडी घालते आता लुगडे घालतेस हो. उद्या काही फुलपेन घाल मला काही करायचं नाही व्यासनात कोणी वाढले इथून इथं चपल चपल नको ना घरी येऊन मला सलवार सूट घाल कारण तुम्ही हिंदू धर्माचं खरंच संस्थापक आहात सूट घाला फुलपेन घाला सगळंच घाला पण संस्कृतीला सत्यानाश करा शाळा शिकवायला हलकट माणूस मी काय नाही त्यांच्या घरी जाईन ना बापाच्या अगोदरचे नाही आजेच्या वरच्या गोष्टी सांगतील आणि घरी माझी 2 रुपयाची इज्जत नाही आहे बायकोने पैसे मागा तर फळं घेऊन जाते तुम्ही काय असता हा माणसाच्या मागा हसा आहे हसा मी सांगू कसा हसा आहे ना याच्याही नंतर माणसाने फासा होईल हा हसा आहे आणि 10 वर्ष जाऊ द्या फासा होईल कारण या 10 वर्षाच्या अगोदर एका ग्रामपंचायत मध्ये 7 सदस्य राहत 5 माणसं 2 बाया आता या 10 वर्षात 5 बायानं 2 माणसं आहेत आता पुढच्या 10 वर्षात पुरे माणसं काय मग तसा फासा तुम्ही पाहत बसा फासा ना मग तसा अरे का हे पोट्याची माय या बहीण माझं पोटी गेली असं मग मला म्हणते छोट्या बस बसायला रोज काढते म्हणते दोस्यालाच काढतो नवरा बाहेर गेला तर बायकोचं कर्तव्य आहे का नाही जेवण केला एक दरवाजा मोकळा ठेवला पाहिजे नवरा येईल जेवण करा ना आराम करा पण दोनही दरवाजे पण एक लात मारतो दरवाजाने तुम्हाला पैसे लागतील जेवण पे करायला अहो घरी आहे का हे पोट्याची माय बाल्याची आई हे पिंकीची आई चिकूचे माय हो बोलले का नाही समजलं का खामोश हा अहो खामोश तरी मला चांगल्या नाही ए श्याम पण नको सांगू मला पुढे गेली कोठी गेलती हा. अहो मागे होती कोणाच्या तुमच्या माय माग हो आरक्षणाचा काही
फायदा घ्याल का नाही? का हो ना? आरक्षण 50% भेटलं, नवऱ्याच्या मागं उभी राहिली. अहो तुम्हीच तर म्हणले होते ना. ठीक आहे, कुठे गेली? माझ्या मागं उभी हो, तुमच्या मागे. अशीच राहत जा. हो. मी श्यामराव काकाला सांगतो, श्यामराव काका आपले डुकरं पोसणं बंद कर. का हो ना? कारण तुम्ही डुकराच्या ठेका माझ्या बायकोला उचलला म्हणून. सीमा! हो, मी डब्बा घेऊन इकडे नदीकडे गेलो तर येऊन माझ्या मागं मी आपलं धोतर समर्थन अशी करते. हे झोपल का रे? हे पहिले खेळा झोपल ना दिवसभर. सर्पासारखी आण सोडते ना, कासवासारखं मुंक टाकते. त्या ढोबरीहून आणलं एखाद्या पेट्या ढोबळा. काय बोलल्या? मेटे डो? अहो साध्या स्कूटीची किकची बटन दाबता येत नाही तुम्हाला? अरे सांगते मेटे डो? सांगा, हे कुटीनं मला जा म्हणते आणि मारते का ती मला? हे बायको तू सांग भाऊ, कुटीचे ब्रेक कुठे राहते हातात आणि 4 व्हीलरचे ब्रेक पाया. तुम्ही पायातल्या ब्रेकले ट्रेन आवर, हातातल्या ब्रेकले फेल. काय काय केलं? एक दिवस तिच्या सोबत घेतो फिरायला म्हणतात आणि हरणवाडी काय केल्या ब्रेक दाबतो तो काही पण जा. का जरा बोट पडलं का बा? तेव्हापासून बंद केली ते विकून टाक. विकून टाकू? हा, मला हे सांग, काय? आपल्या गावच्या पाटलाच्या लग्नाला किती दिवस झाले? 15 वर्ष. मग 15 वर्षात पाटला मोठं पाटलं झालं का? काहीच या नाही. वर्षी हा. 36 कोटी देवाची मेहरबानी, पाटलाला 41 झाली म्हणजे पाटली. हा वा? हा. 36 कोटी हा. पावले. हा. जास्त नाही? देवा जास्त काऊन नाही झाले? 36 कोटी काऊन काहून झाले? झाले? काऊन नाही झाले? त्या देवाईनं ऑपरेशन केला म्हणून तेवढेच नाही. अगदी म्हण. आणि हर गावात 10 भूत वाढले देव, म्हणून देवायला वाटलं याची संख्या वाढली, आपली कमी करा. असं होय? 36 कोटी देवाची मेहरबानी, हा. पाटलाला 41 झाले म्हणजे पाटलीले. आणि त्याचं नाव काय? काय नाव? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा विष्णू महेश. हा, परमेश्वराचे अवतार. काय सांगता? हा, मग मग काही कार्यक्रम असं ना चला ना कुठे? घरी. बस हे समजते? का? नाही ते समजते का? हे इकडे भेटलं ना हे